आजचा व्हिडिओ हा भगवान कल्की अवतारावर होणार आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान विष्णू त्यांच्या 10व्या अवतारात कल्की नावाने जन्म घेतील. सध्या सोशल मीडियावर भगवान कल्कीबाबत अनेक गोष्टी व्हायरल होत आहेत. या विषयावर 2 चित्रपटही तयार झालेले आहेत. नुकताच कल्की 2898 चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भगवान कल्कीचा जन्म कुठे होणार आहे आणि ते काय करणार आहेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. भगवान कल्कीचा जन्म कुठे होईल? पुराणानुसार भगवान कल्की संबल नावाच्या ठिकाणी विष्णू याक्ष नावाच्या तपस्वी ब्राह्मणाच्या घरी पुत्र रूपात जन्म घेतील. भारतातील अनेक राज्यांमध्ये संबल नावाची गावे आहेत. उत्तर प्रदेश, राजस्थान, ओरिसा आणि छत्तीसगड. तिबेटमध्ये एक संबल गाव आहे. काही लोकांच्या मते कल्कीचा जन्म तिथे झाला आहे आणि ते लवकरच दिसणार आहे. काही लोकांच्या मते ओडिशातील अच्युतानंद महाराजांच्या समाधीजवळ लावलेल्या वटवृक्षाच्या केसांना स्पर्श होईल तेव्हा त्यांचा जन्म संबल गावात होईल. बरेच लोक याला उत्तर प्रदेशातील गाव मानतात. तर ओरिसातही संबल नावाचे प्रसिद्ध ठिकाण आहे. स्कंद पुराणाच्या 10व्या अध्यायात स्पष्टपणे नमूद केले आहे की कलियुगात भगवान श्री विष्णू श्री कल्की रूपात संबल गावात अवतरणार आहेत. उत्तर प्रदेशातही एक संबल गाव आहे. सध्या उत्तर प्रदेशातील संबल गावात कल्की अवताराच्या नावाने एक मंदिर सुद्धा बांधलेले आहे. या मंदिराला आता भव्य स्वरूप दिले जात आहे. त्यांची भजने, आरती आणि चालीसाही रचल्या गेल्या आहेत. त्यांच्या नावावर निधीही जमा होतो. राजस्थानमध्ये सुद्धा एक कल्की मंदिर आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या त्रिवेणी संगमाचे ठिकाण म्हणजेच राजस्थानच्या वांगर म्हणजे दक्षिणेमध्ये जनजाती बहुल बासवांडा आणि डुंगरपूर जिल्ह्यात साबला गावात हरी मंदिर आहे, जिथे कल्की अवताराची पूजा केली जात आहे. हरी मंदिराच्या गर्भगृहात लाखो भाविकांचे श्रद्धेचे केंद्र असलेली काळ्या रंगाची घोडेस्वारी निष्कलंक मूर्ती आहे. भगवानच्या भावी अवतार निष्कलंक प्रभूची ही अद्भुत मूर्ती घोड्यावर स्वार आहे. या घोड्याचे 3 पाय जमिनीवर टेकलेले आहे, जेव्हा की एक पाय पृष्ठभागापासून थोडासा वर आहे. असे मानले जाते की हा पाय हळूहळू जमिनीकडे वळू लागला आहे. जेव्हा हा पाय जमिनीवर पूर्णपणे टेकेल तेव्हा जगात बदलाचा काळ सुरू होईल. संत माऊजींनी लिहिलेल्या ग्रंथ आणि भाषणात हे सुद्धा स्पष्ट केलेले आहे. आता बघूयात ओरिसाचं संबलपूर गाव. ओरिसात एक संबलपूर गाव आहे. इथेही आई संबलेश्वरी देवीचे मंदिर आहे. येथे श्री हरी विष्णूचा अवतार घेण्याची प्रार्थना केली जाते. येथे कल्की धामही बांधले आहे. आता भगवान कल्की नेमकं करणार काय? भगवान कल्की देवदत्त नावाच्या घोड्यावर स्वार होऊन संसारातून पापींचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करतील. अग्निपुराणाच्या 16व्या अध्यायात कल्की अवतार धनुष्यबाण धारण केलेल्या घोडेस्वाराच्या रूपात दाखवण्यात आला आहे आणि तो भविष्यातही असतील. कल्की पुराणानुसार ते हातात चमकदार तलवार घेऊन पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन युद्ध आणि विजयासाठी बाहेर पडतील आणि म्लेच्छांचा पराभव करून शाश्वत राज्य स्थापन करतील. रामकृष्ण हरी.